नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एनएक्स मराठीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी अजय तेलंग आपले मनापासून स्वागत करतो। महिला उमेदवारांसाठी ही आजची भरती खास असणार आहे। असं का मी म्हणत आहे तर एकात्मिक महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत अंगणवाडी मदतनीस या पदासाठी भरती घेण्यात येत आहे। यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवला जात आहे, थेट निवड होत आहे। यासाठी अर्ज कसा करायचा आहे, एकूण जागा किती आहे, पात्रता काय लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, अशी सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवर नवीन असाल तर आता चॅनलला सबस्क्राइब करून बाजूची नोटिफिकेशन बेल लगेच प्रेस करून घ्या, कारण अशाच नवनवीन भरती संबंधित अपडेट मी रोज या चॅनलवर देत असतो। चला तर मग कोणताही वेळ वाया न घालवता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर बघा मित्रांनो, या ठिकाणी आपण महाराष्ट्र शासन एकात्मिक महिला व बाल विकास विभाग यांच्या मार्फत प्रसिद्ध करण्यात आलेल्या पदभरतीच्या अधिकृत जाहिरातीवर आलेलो अंगणवाडी मदतनीस या पदासाठी ही पदभरती होत आहे। तर ही पदभरती कोणत्या ठिकाणी होत आहे, किती जागा या पदाच्या भरल्या जात आहे, पात्रता काय लागणार आहे, वेतन किती मिळणार आहे, या पदभरतीच्या अटी व शर्ती काय असणार आहे, त्याचप्रमाणे अर्ज कशा प्रकारे करायचा आहे याची सर्व माहिती या जाहिरातीच्या माध्यमातून स्टेप बाय स्टेप बघणार आहोत। आणि या व्हिडिओच्या शेवटी जो अर्जाचा नमुना दिलेला आहे तो कशा पद्धतीने भरायचा ते देखील सांगणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, जेणेकरून या पदभरतीची माहिती समजण्यास तुम्हाला कसल्याही प्रकारची अडचण जाणार नाही। तर बघा, इथे सुरुवातीला एक पत्र दिलेलं आहे। यामध्ये माननीय जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या नावाने हे पत्र इथे प्रसिद्ध झालेलं आहे। विषय काय आहे तर एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत अंगणवाडी मदतनीस यांची रिक्त पदे भरण्याकरता solapur.gov.in या वेबसाईटवर जाहिरात प्रसिद्ध करण्याबाबतचं पत्र या ठिकाणी प्रसिद्ध झालेलं आहे। संदर्भ सुद्धा इथे बघू शकता। त्यानंतर इथे काय माहिती दिलेली आहे तर संदर्भ विषयास अनुसरून सविनय विनंती सादर करण्यात येते की वरील संदर्भ शासन निर्णयान्वये बाल विकास प्रकल्प अधिकारी नागरी जिल्हा सोलापूर पूर्व या प्रकल्पाअंतर्गत अंगणवाडी मदतनीस याची भरती प्रक्रिया राबवण्याबाबत दैनिक लोकमत या वर्तमानपत्रामध्ये जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। सदर जाहिरात तुम्ही solapur.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध करा, अशा बाबतचं पत्र इथे माननीय जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या नावाने प्रसिद्ध करण्यात आलेले आहे। त्यानंतर इथे बघा, जाहिरात सुद्धा पीडीएफ स्वरूपात सादर करण्यात आलेली आहे। जाहिरात प्रसिद्धीची तारीख सुद्धा इथे दिलेली आहे। तर इथे बघू शकता या पत्रासोबत जाहिरात देखील प्रसिद्ध झालेली आहे। संदर्भ शासन निर्णय सुद्धा तुम्ही या ठिकाणी बघू शकता। अंगणवाडी मदतनीस या पदासाठी ही पदभरती होत आहे। मानधन तत्वावर सरळ नियुक्तीने ही पदे भरल्या जात आहे। त्यासाठी पात्र महिला उमेदवारांकडून ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात आहे। तर इथे कोणत्या शहरासाठी ही पदभरती होत आहे तर सोलापूर जिल्ह्यामधील जी काही शहर आहे त्यामध्ये अक्कलकोट, बार्शी आणि माढा ही जी 3 शहर दिलेली आहेत, त्या 3 शहरांकरता इथे जागा बघू शकता। टोटल 4 जागा इथे भरल्या जात आहे। आणि यामध्ये जी काही रिक्त अंगणवाडी केंद्र आहे यामध्ये अंगणवाडी मदतनीस या पदाची पदभरती होत आहे। तर या पदासाठी जे काही पात्र अटी व शर्ती आहेत ती आपण या ठिकाणी स्टेप बाय स्टेप बघण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर सुरुवातीला मानधन तुम्हाला या पदासाठी 7,500 रुपये या ठिकाणी दरमहा दिला जात आहे। आणि या पदासाठी शिक्षण पात्रता इथे बघू शकता, कमीत कमी शिक्षण पात्रता 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर या पदासाठी जी महिला उमेदवार अर्ज करत आहे त्या महिला उमेदवाराचे किमान शिक्षण 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे। तर अशा प्रकारची शिक्षण पात्रता इथे लागणार आहे। त्यानंतर इथे वास्तव्याची अट दिलेली आहे। जे महिला उमेदवार नगर परिषद, नगरपंचायत, नगरपालिका या क्षेत्रांमधून अंगणवाडी मदतनीस या पदासाठी अर्ज करू इच्छित आहे त्या महिला उमेदवार या कार्यक्षेत्रामधील स्थानिक रहिवासी असणे आवश्यक आहे। तर स्थानिक रहिवासी बाबतचे पुरावे त्या महिला उमेदवारांना जोडावे लागणार आहे। यामध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, तहसीलदार यांचे डोमिसाइल सर्टिफिकेट किंवा रहिवासी प्रमाणपत्र तलाठ्याकडील अशा प्रकारचे या ठिकाणी कागदपत्र किंवा पुरावे या ठिकाणी त्या अर्जासोबत जोडावे लागणार आहे स्थानिक रहिवासी बाबतचे। त्यानंतर वयाची अट कशा प्रकारची लागणार आहे तर जाहिरात प्रसिद्धीच्या दिनांकामध्ये त्या महिला उमेदवाराचं किमान वय 18 वर्ष असणे आवश्यक आहे। तर कमाल वयोमर्यादा 35 वर्ष या ठिकाणी असणे आवश्यक आहे। विधवा महिला उमेदवार अर्ज करत असेल तर कमाल वयोमर्यादा विधवा महिलांसाठी 40 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे। तर वयोमर्यादेबाबतचा पुरावा या ठिकाणी जोडण्याकरता तुम्ही जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा 10वीचं या ठिकाणी बोर्ड सर्टिफिकेट जोडू शकता। त्यानंतर जे महिला उमेदवार या ठिकाणी विवाहित असतील त्यांनी लहान कुटुंबाचे त्यामध्ये या ठिकाणी जास्तीत जास्त 2 हयात अपत्य असलेली या ठिकाणी प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे। जास्तीत जास्त अपत्य असेल तर ती महिला उमेदवार या नियुक्तीकरता अपत्र या ठिकाणी ठरवल्या जाणार आहे। तर अशा प्रकारे या ठिकाणी लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र या ठिकाणी त्या महिला उमेदवारांना त्या अर्जासोबत जोडावे लागणार आहे। त्यानंतर भाषेचे ज्ञान कशा प्रकारचे लागणार आहे तर या ठिकाणी बघा, ज्या अंगणवाडी केंद्रासाठी अंगणवाडी मदतनीस म्हणून नियुक्ती दिल्या जाणार आहे तर त्या अंगणवाडीमध्ये जास्तीत जास्त 50% मराठी बोलणारी या ठिकाणी मुली असणार आहे। आणि त्या व्यतिरिक्त उर्दू, हिंदी या
पैकी एक भाषा या ठिकाणी बोलणारी या ठिकाणी मुले असणार आहे. तर त्या अंगणवाडी मदतनीस पदासाठी नियुक्त झाल्यानंतर त्या महिला उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे. 10वी मध्ये जे काही या ठिकाणी मराठी भाषा हे विषय आहे त्या विषयामध्ये ती उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. तर अशा प्रकारे या ठिकाणी मराठी भाषेचे ज्ञान त्या महिला उमेदवाराला येणे आवश्यक आहे. त्यानंतर या ठिकाणी विधवा व अनाथ उमेदवारांबाबत सुद्धा काही अटी व शर्ती इथे दिलेल्या आहेत. तर इथे बघा, महिला विधवा या ठिकाणी असेल तर विधवा असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र किंवा त्यासोबत आपल्या पतीचे मृत्यू प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. उमेदवार अनाथ असेल तर सक्षम प्राधिकाराचे प्रमाणपत्र अनाथाबाबतचे या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे. त्यानंतर इथे प्रवर्ग इथे बघू शकता, जे महिला उमेदवार कॅटेगरी मधून अर्ज करत असेल तर त्या महिला उमेदवारांनी आपले जातीचे प्रमाणपत्र सुद्धा या ठिकाणी जोडणे आवश्यक आहे. 29 जून 2026 पासून ही जाहिरात इथे प्रसिद्ध झालेली आहे. 10 जुलै 2026 पर्यंत तुम्ही या पदासाठी अर्ज इथे सादर करू शकता. अर्ज कुठे करायचे तर इथे बघू शकता, ऍड्रेस दिलेला आहे. बाल विकास प्रकल्प अधिकारी, नागरी जिल्हा सोलापूर पूर्व, 7 गुंजे निवास, ख्रिश्चन हाऊसिंग सोसायटी 170, रेल्वे लाईन 7 रस्ता, सोलापूर या दिलेल्या ऍड्रेसवर तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. त्यानंतर प्राथमिक यादी जी आहे तुमची निवड प्रक्रियेबाबतची 17 जुलै 2026 रोजी नोटीस बोर्डावर सादर करण्यात येणार आहे. त्यानंतर या यादीमध्ये काही तुम्हाला हरकत किंवा तक्रार करायची असेल ते देखील तुम्ही 10 दिवसांमध्ये या ठिकाणी करू शकता. त्यानंतर प्रतीक्षा यादी 30 दिवसांमध्ये लावल्या जाणार आहे. त्यानंतर निवड प्रक्रियेबाबत तुमची तक्रार काही अपील असेल 30 दिवसाच्या आतमध्ये तुम्ही या ठिकाणी ती तक्रार करू शकता. त्यानंतर कागदपत्राच्या प्रती तुम्हाला या ठिकाणी राजपत्रित अधिकारी किंवा माध्यमिक शाळांचे जे काही मुख्याध्यापक आहेत, प्राचार्य आहेत, त्यांच्याकडून सांशंकित करून ते सगळे कागदपत्राच्या प्रती तुम्हाला या ठिकाणी अर्जासोबत जोडायचे आहे. त्यानंतर अर्ज कशा प्रकारे सादर करायचा आहे तर या जाहिरातीसोबतच अर्जाचा नमुना दिलेला आहे. तर तो संपूर्ण अर्ज तुम्हाला भरायचा आहे. या ठिकाणी स्पष्ट अक्षरामध्ये, कोणतेही खाडाखोड चालणार नाही. तर तो अर्ज कशा प्रकारे या ठिकाणी भरायचा आहे त्याची माहिती सुद्धा मी या ठिकाणी थोडक्यात व्हिडिओच्या शेवटी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करणार आहे. त्यानंतर या ठिकाणी या भरती प्रक्रियेसंबंधी अर्जदारास कोणत्याही प्रकारचा पत्रव्यवहार या ठिकाणी केला जाणार नाही. तर अशा प्रकारे काही माहिती जी आहे ती या जाहिरातीमध्ये दिली आहे. संपूर्ण माहिती तुम्ही जाहिरातीमधून या ठिकाणी घेऊ शकता. आता या ठिकाणी बघा, इथे अर्जाचा नमुना दिलेला आहे. अर्जाचा नमुना कशा पद्धतीने भरायचा आहे ते मी त्या ठिकाणी सांगणार आहे. तर इथे बघा, अलीकडे काढलेला तुमचा पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला चिकटून घ्यायचा आहे. या बॉक्समध्ये तुम्हाला स्वाक्षरी करून घ्यायची आहे. तुम्ही कोणत्या नगर परिषदेमधून या ठिकाणी अर्ज करत आहात त्या नगर परिषदेचे नाव लिहायचे आहे. त्यानंतर इथे विवाहापूर्वीचे संपूर्ण नाव, त्यानंतर विवाहानंतरचे संपूर्ण नाव, तुमची जन्मतारीख अंकामध्ये लिहायची आहे. त्यानंतर अक्षरामध्ये जन्मतारीख, तुमचं वय वर्ष किती आहे ते वय वर्ष, महिने, दिवस यामध्ये टाकायचं आहे. त्यानंतर तुमचा जात व प्रवर्ग काय आहे, तुमच्या रहिवाशी बाबतचा संपूर्ण पत्ता टाकायचा आहे. तुम्ही स्थानिक रहिवासी आहात की नाही ते टाकायचं आहे. विवाहित अविवाहित बाबतची माहिती, त्यानंतर हयात असलेल्या अपत्यांची संख्या, त्यांची जन्मतारीख, त्यानंतर 2 पेक्षा अधिक अपत्य असेल तर त्याचे प्रमाणपत्र जोडले आहे की नाही ते इथे टाकायचं आहे. उमेदवार विधवा आहे की अनाथ आहे ते इथे टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर तुमच्या शिक्षण पात्रतेबाबतची संपूर्ण माहिती या बॉक्समध्ये भरायची आहे. तुमचं जे काही या ठिकाणी शिक्षण झालेलं असेल ते इथे टाकून घ्यायचे. तर या पदासाठी किमान इयत्ता 12वी असणारी महिला उमेदवार अर्ज सादर करू शकणार आहेत. कमीत कमी 12वी उत्तीर्ण असणारे महिला उमेदवारांनी या बॉक्समध्ये आपली शिक्षण पात्रतेबाबतची माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे. या ठिकाणी अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस या कामाचा तुम्हाला अनुभव आहे की नाही ते इथे टाकून घ्यायचा आहे. आणि या ठिकाणी दिलेल्या जागी तुम्हाला स्वाक्षरी करून तुमचे संपूर्ण नाव इथे भरायचे आहे. त्यानंतर इथे बघू शकता, या अर्जाच्या नमुन्यासोबतच लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र सुद्धा जोडलेले आहे, ते देखील तुम्हाला या ठिकाणी भरायचं आहे. त्यानंतर रहिवासी बाबतचे स्वयंघोषणापत्र ते देखील भरायचं आहे. त्यानंतर इथे विधवा असल्याबाबतचे स्वयंघोषणापत्र सुद्धा दिलेले आहे, ते देखील या ठिकाणी भरायचे. अशी काही कागदपत्र आहे अर्जासोबत, ते तुम्हाला संपूर्ण या ठिकाणी माहिती आपली भरून त्या अर्जासोबत आपले जे काही शैक्षणिक कागदपत्र आहे, जी काही प्रमाणपत्र आहे त्याच्या सांशंकित या ठिकाणी प्रति जोडून 10 जुलै 2026 पर्यंत तुम्हाला अर्ज दिलेल्या ऍड्रेसवर या ठिकाणी पाठवायचा आहे. तर अशा प्रकारे अंगणवाडी मदतनीस या पदासाठी ही पदभरती एकात्मिक महिला व बालविकास विभाग यांच्या मार्फत या ठिकाणी घेतल्या जात असून त्या पदभरतीची माहिती आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. तेव्हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आपल्या NX मराठी YouTube चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची नोटिफिकेशन बेल प्रेस करून घ्या. व ज्या महिला उमेदवारांना अशा नोकरीची आवश्यकता आहे त्या महिला उमेदवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. व या पदभरतीबाबत तुमच्या ज्या काही समस्या, जे काही प्रश्न असतील कमेंट करून नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.